इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधलं जे युद्ध चालू होतं ते मध्य पूर्वेमध्ये चालू होतं. त्यानंतर हे युद्ध थोड्या थोड्या प्रमाणात आता युरोपपर्यंत पसरायला सुरुवात झाली. पण त्यानंतर आता हे युद्ध भारताच्या अगदी अंगणामध्ये येऊन पोहोचलेलं आहे असं आता म्हणू शकतो. याचं कारण काय, तर हिंदी महासागरामधून चाललेली एक युद्धनौका जी इराणची युद्धनौका होती, ही युद्धनौका अमेरिकन टॉर्पेडोने उडवून टाकली. म्हणजे अमेरिकन सबमरीननं ही युद्धनौका उडवली. आता ही युद्धनौका जरी इराणची असली तरी ती आलेली भारताच्या रिक्वेस्टनुसार भारतातल्या विशाखापट्टणम मध्ये आणि भारताची ती पाहुणी होती. त्यामुळे भारतामध्ये पाहुणी आलेली एक युद्धनौका अमेरिकेनं युद्धाचं कारण देऊन पुढे करून उडवून लावणं हे भारतासाठी अत्यंत सिरियस प्रश्न निर्माण करणार आहे. कारण भारताने या संबंधात काहीतरी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. भारताने या संदर्भात काहीतरी प्रश्न विचारणं नक्कीच गरजेचं आहे. कारण हे युद्ध आतापर्यंत मध्य पूर्वेमध्ये असलं तरी आता हे हिंदी महासागरात आलंय, भारताच्या अगदी जवळ आलंय. आणि तरी देखील भारतामध्ये भारताच्या रिक्वेस्टनं आलेली एक युद्धनौका जर अमेरिका आपल्या दांडगाव्यानं जर भारताच्या जवळ येऊन उडवून लावत असेल तर ही गोष्ट अत्यंत सिरियस आहे आणि ही झुंडशाहीची आहे, भलेही युद्ध चालू असलं तरी. त्यामुळं या युद्धनौकेचा नेमका विषय काय होता, ती कशाबद्दल अमेरिकेने उडवली आणि नक्की भारताचं यावर आतापर्यंत काय मत आहे किंवा काय मत असलं पाहिजे होतं, याबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. भारतात 18 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान मिलन नेव्हल एक्सरसाइज होता. हा भारताच्या बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावरती होता आणि यासाठी जगभरातले 70-75 देश आले होते. यामध्ये अमेरिकेची नेव्ही सुद्धा होती, यामध्ये रशियाची नेव्ही सुद्धा होती आणि यामध्ये इराणची नेव्ही सुद्धा आलेली होती. त्यामुळे अमेरिकेला अर्थातच हे अगोदरपासून माहिती होतं की इराणची एक वॉरशिप म्हणजे एक युद्धनौका जिचं नाव आहे आयरिस देना, ही भारताच्या या किनाऱ्यावरती आलेली आहे या एक्सरसाइजसाठी. आता ही युद्धनौका ही इराणनं स्वतः बनवलेली अत्यंत आधुनिक अशा पद्धतीची युद्धनौका होती. जवळजवळ 1500 टन या युद्धनौकेचं वजन होतं आणि कुठली युद्धनौका जशी असते तशी तिची सरफेस टू एअर मिसाईल डागण्याची क्षमता होती. इतरही काही त्याच्यामध्ये कपॅसिटी होती, जसं हेलिकॉप्टर त्याच्यावर उतरत होत्या. अशी ही अत्याधुनिक पद्धतीने चालणारी युद्धनौका भारतातून म्हणजे भारतातला हा सगळा कार्यक्रम संपल्यानंतर इराणकडे परत चाललेली होती आणि अर्थातच ती जेव्हा श्रीलंकेला वळसा घालून जात होती त्यावेळेला श्रीलंकेचा जो दक्षिण किनारा आहे, ज्या ठिकाणी गॉल नावाचं शहर आहे, या किनाऱ्यापासून काही अंतरावरती इंटरनॅशनल वॉटर्समध्ये अमेरिकेच्या एका सबमरीननं या वॉरशिपवरती हल्ला केला आणि ही वॉरशिप उडवून लावली. त्यानंतर अमेरिकेच्या पेंटागॉननं त्याबद्दलचा व्हिडिओ रिलीज केला आणि सांगितलं की ही वॉरशिप आम्ही ऑफिशियली उडवलेली आहे आणि त्याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेतो. म्हणजे सुरुवातीला याच्याबद्दल संशय होता की कुणी ही वॉरशिप उडवली वगैरे वगैरे, पण त्यानंतर श्रीलंकेने तिथं रेस्क्यू वगैरे केलं. या वॉरशिपमध्ये जवळजवळ 180 लोक होते. या 180 लोकांच्या पैकी 100 पेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय असं कन्फर्म करते. त्यातल्या काही लोकांना श्रीलंकेच्या नेव्हीनं वाचवायचा प्रयत्न केला आणि काही लोकांना सक्सेसफुली वाचवलंय आणि गॉलमध्ये एका हॉस्पिटलमध्ये सध्या ते रिकव्हर होत आहेत. आता भारताच्या दृष्टीनं हा हल्ला अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की हा हल्ला भारताच्या जवळ भारताच्या हिंदी महासागराच्या क्षेत्रामध्ये झालेला आहे. आता इथे ही गोष्ट देखील लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठल्याही राष्ट्राच्या ज्या बॉर्डर्स असतात आणि त्या सी बॉर्डर्स म्हणजे समुद्राचा जर किनारा असेल तर त्याच्यापासून पुढे काही अंतरापर्यंत जो टेरिटोरियल वॉटर्स ज्याला म्हणतात तिथपर्यंत त्या देशाचं पूर्णपणे कंट्रोल असतो. त्यानंतर पुढच्या काही अंतरावरती त्याचा लिमिटेड कंट्रोल असतो. तिथून पुढे एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन असतो आणि त्यानंतर मग इंटरनॅशनल वॉटर्स चालू होतात. आता या इंटरनॅशनल वॉटर्स म्हणजे या क्षेत्रावरती कुठल्याही देशाची मालकी नसते. आता या कुठल्याही मालकी नसलेल्या क्षेत्रामध्ये खरं तर अमेरिकेनं ही युद्धनौका उडवून लावली. आता अमेरिकेनं जर ही युद्धनौका श्रीलंकेच्या खालच्या दक्षिणेच्या बाजूला जर उडवली नसती आणि ही युद्धनौका जर भारताच्या पश्चिमेला म्हणजे कोचीच्या किनाऱ्याच्या जवळपास आली असती तर ती भारताच्या एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये आली असती आणि त्यानंतर कदाचित अमेरिकेला ही युद्धनौका उडवायची संधी मिळाली नसती. हे देखील तितकंच खरं आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो की ही युद्धनौका उडवायची गरज होती काय? ही युद्धनौका जर एकदा इराणला पोहोचली असती आणि त्यानंतर हे घडलं असतं तर चाललं असतं. कारण ही युद्धनौका भारताच्या रिक्वेस्टनुसार भारतातल्या या मिलन एक्सरसाइजसाठी भारतात आलेली होती आणि भारताचा पाहुणा जो आपल्याकडे आलेला होता त्या पाहुण्याला आपल्या गल्लीतून जाताना कुणीतरी मारणं म्हणजे त्या स्वतःची म्हणजे त्या होस्टची, ज्यानं त्याला बोलवून घेतलं त्याची बदनामी होते किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तसंच प्रश्नचिन्ह आता भारतावर निर्माण होणार आहे. भारतातल्या अनेक
महत्वाच्या नेत्यांनी, त्याशिवाय काही मिलिटरी लिडर्सनी देखील अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले आहेत, की भारताने याबद्दल काहीच का आक्षेप घेतला नाही किंवा निषेध का नोंदवला नाही. भारताने याबद्दल काहीतरी बोलायला हवं होतं. किमान अमेरिकेला हे सांगायला पाहिजे होतं, की तुम्ही आम्हाला एक तरी माहिती द्यायला पाहिजे होती, की अशा पद्धतीचा हल्ला तुम्ही या वॉरशिपवर करणार आहे. पण अमेरिकेने इथं सांगितलंय, की आम्ही इराणबरोबर युद्धात आहोत आणि जेव्हा आम्ही युद्धात असतो त्यावेळेला कुठलीही मिलिटरी टार्गेट हे आमच्या दृष्टीनं शत्रूचं टार्गेट आहे आणि त्याच्यावर आम्ही हल्ला करणार. जर एक ही वॉरशिप नसती, त्या जागी मर्चंटची शिप असती, एखादं व्यापारी जहाज असतं, तर कदाचित अमेरिकेने त्यावर हल्ला केला नसता. अमेरिकेचं लॉजिक सुद्धा बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट बरोबर आहे ती म्हणजे अमेरिकेनं हा हल्ला इंटरनॅशनल वॉटर्समध्ये केलाय, म्हणजे तिथं भारताचा डायरेक्ट कंट्रोल नव्हता. फक्त भारताच्या दृष्टीनं प्रॉब्लेम एवढाच आहे, की भारतानं 17 फेब्रुवारीला या युद्धनौकेचं ऑफिशियली वेलकम केलेलं होतं. त्याचे फोटो वगैरे सोशल मीडियामध्ये टाकले होते, इराणची युद्धनौका आली म्हणून. पण हीच युद्धनौका परत इराणला जाऊ शकली नाही आणि ती भारतातून परत जात होती. त्यामुळे भारताची थोडीफार बदनामी होणार आहे किंवा भारताबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यासाठी किमान भारतानं एक आक्षेप तरी याबद्दलचा घ्यायला पाहिजे किंवा अमेरिकेला विचारलं पाहिजे, की तुम्ही आम्हाला माहिती न देता ही गोष्ट का घडवून आणली. भारताने एकूणच बघितलं तर आतापर्यंत या युद्धामध्ये कुठल्याही बाबतीत कोणतेही जास्त प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. थोड्याफार प्रमाणात भारत सरकार जे मध्य पूर्वेमध्ये अडकलेले जे भारतीय आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते वगैरे. पण तरी देखील अमेरिकेनं किंवा इस्रायलनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामध्ये भारतानं त्यांचा कोणत्याही गोष्टीसाठी निषेध केलेला नाही. ही गोष्ट देखील इथं महत्वाची आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या आयरिस देना या वॉरशिपच्या मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? भारतानं किमान निषेध नोंदवायला पाहिजे होता का, की ही युद्धनौका उडवली बरं झालं आणि त्याच्यानं भारताला काहीच फरक पडत नाही? जर तुम्हाला असं वाटत असेल की युद्धनौका इराणची होती आणि ती उडली तर त्यात काय, तर खरं तर अशी गोष्ट भविष्यात अमेरिका कुठल्याही देशाबरोबर करू शकते, कारण अमेरिका हा नेहमीच याच तत्वज्ञानानं चालत आलेला देश आहे आणि त्यामुळे त्यांची ही जी झुंडशाही आहे ती कधीही संपणार नाही आणि कुठेही संपणार नाही. त्यासाठी प्रश्न हा विचारला गेला पाहिजे आणि भारत सरकारने देखील विचारला पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.